परचे तुले काय सांगू सपनात काय काय दिसलं मुले लय बेकार दिसलं. हो लय बेकार दिसलं. ते सपन फपन मला सांगू नका बरं तुम्ही. हा बसले तेच ते घेऊन यांना देणं सपन कोणतं पडलं सपन. परचे तुले काय सांगू मी ज्यावेळेस सपनात संकटात होतो ना तर मा बाप धावून आला मदतीले. पोलीसची गाडी अडवली मा बापानं. असं दिसलं मले काय सांगू तुले. हा बुडा बुडा अजूनही लय 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 जीव लावते मले. झालं बस झालं ते आता काही ते गाणं गाऊ नका. बाबा पालान फलानी आला आणि बिस्तानी आला लावलं ते स्टिफरू. बाबा आबान आबान अडवली ते गाडी गाडी आबान. हो ना बाबू आबानं चढवली तुया मा बापानं. हो बुडा आळवा चालता पोलीसच्या गाडीच्या. मा बापाचा लय जीव आहे मामामध्ये लय जीव आहे पण मी खांडू खराब आहे ना मी खांडू खराब आहे. झालं ते डंगऱ्याचं पुराण ते म्हणजे द्यानं सोडून विचार काढा बरं डोक्यातून तो यांना द्यानं लावलं त्या बुड्याचं नाव घेणं सर आम पायरी सकाळी सकाळी. हा दुसरे धंदे नाहीत का तुम्हाला दुसरं काही येत नाही का. माणसानं हरिनाम करा हे त्याच्या डंगऱ्याचं नाव घेऊन राहिले. नाही नाही अडचे कसा काय काढू विचार. हो नाही बापा मा बाप तो बाप आहे बापू. मी मा बापाले आणि मा बुडीले आता मी घरी आणतो बा वापस. त्याले अलग फलक काही ठेवत नाही मी. हो मले माय मा बाप आता पाहिजेत बापा. हा मा बाप मा कसं मदतीला धावून आला बापा रात्री मला स्वप्नात दिसलं ना. बापाशिवाय दुसरं कोणी नाही येत. त्या डंगऱ्याला आणण्याचं नाही सांगून राहिली मी. हा मापेक्षा वाईट कुणी नाही मग ऐकून घ्या तुम्ही. हा लावलं ते डंगरी पुरा नाटसा घेणं देणं अजिबात नाही आणायचे. मा घरात त्याचं पाऊल बी नाही पाहिजे मले. बाबा बाबा खरंच तुम्ही आहे की नाही आबाले नाजीले घरी खरंच आणा तुम्ही खरंच आणा. आपण वागू आबा आजीले शिफ्ट रे चल तू बस. भुसण्या लावणार ते तू ना त्या डंगरी आणायला लावून राहिला नाटसा अजिबात नाही बिलकुल. हा मला पटत नाहीत ते. हा आणायला ओलव दिले चल चुप बस तू. आला भादर करते म्हणतात. माय माय बापाले तर आणतोच मी. माय बाप दे माय देवात आता. हो मला मा सपनात मा बापानं मदत केली बापा. हा मग भविष्यात काही अडचण आली तर मा बाप मला मदत करीनच बापा. बापाशिवाय मायाशिवाय म्हणजे परमार्थच नाही आहे. हा नाही बापा ते माय भगवानात मी त्याला वापस आणतो आता घरी. तू हो म्हण की नाही म्हण. जिबार आणायचं नाही तुम्हाला सांगून राहिली मी मराठीत. हा ऐकून घ्या म्हटलं तुम्ही. ते डंगरी आली नाही पाहिजेत. हा आणि आता बाबा नाही आणि काही सुरू करू नका घेणं देणं मातोंड काही उघड्या लावू नका मले. ते डंगरी काढता गेले मले डबल घरात घालू नका सांगून राहिली आता. आता जर तुले म्हटलं का त्या मायालीन बापाला बोलव का. हो बोला ना म्हणते फोनला बोला लवकर म्हणजे 2-4 दिवस 8 दिवस राहतील म्हणते अटीसा. हा आणि माय बाप तुला जवळ होऊन राहिले का. काय काय डसतात का तुला ते माय बाप. हा तू काय तर शिल्लक बोलूच नको. आणतो मी माया बापाली आणतो मायली आणतो अटीसा. मी वागवतो. माय बाप कदलोक अलग खातीन तिकडे अलग राहतील. मी असल्यावर एवढा हट्टा कट्टा जवान. बाबा तुम्ही आहे की नाही म्हटलं ऐकूच नका. तुम्ही आहे की नाही आबा आजीला आणाच. हा म्हणजे मावर लक्ष ठेवायला राहतात. म्हणजे मला काही खाया प्यायला लागलं टेन्शन नाही आजी करून बी देते. आणि बुडा काही शिकू दे बी मला चांगलं. हा कसं बुड्याला लय शिकायचं आहे बरं. बुड्याला घेऊन जा तुम्ही आबाले. पुसण्या तू बोल नको. आणि तुम्ही काय म्हणून राहिले माय बाप काय का घर बांधतात का 2-4 दिवस 8 दिवस येतात. हा तुमचे माय बापाटीच राहतात ना. हा पेंडासारखे बसे कदलो खाऊ घाल मी जाईल आहे तर तुमची बुड्डी तर सकाळी अटी नाही करत. हा मला सांगून राहिले का तुम्ही. हा ते अजिबात नाही आणायचे सांगून राहिले तुमचे माय बाप मला दिसली नाही पाहिजे घरात. सांगून राहिले मी मराठीत आता. तुम्हाला मी डबल सांगून राहिले कान उघडून आहे का त्या डोंगरीला अडीसा आणू नका. हा मी चालली आता माझ्या कामं राहिले. माझ्या डोंगरीचं बारा यायच्या डोक्यात काळाच लागेल मी भूत आहे. हा लय वय कोणाला हा बी. बाबा खरंच आणा आबा आजीला आपल्या आहे की नाही आबा आजीला खरंच आणा. आणतो रे बाबू आता जातो मी आणतो रे बापा. पहिले आणतो माय बापा आली बापा मी माय बापा माय देवात मी आणतो आता भुसण्या. तू टेन्शन नाही घेऊ आबा आजीला आणतो. बाबा बाबा मी शिवला आलो ना बाबा. अरे मोठ्या काय आला बाबा. आबाला जुंजराला वाद बाबा आला. त्याचं डोंगऱ्या जीवन बुड्या जीव बोले ना मोठ्या जगण्या आबा कुठे गेले आबा. घरी नाहीत मीच तर थांबून राहिला आबाले. आबा कुकड्यात काय माहित बा मी घरातच जाऊन आलो दिसलेच नाही मले. कुठे गेले काय माहित राजा. बुडा कुठे गेला काही तुला माहित आहे का कुकडे गेला बुडाचा. हा गावात कोणाचं घरी बसायला गिशायला गेला असेल तर. बुडी आजी रे आजी कुठे आहे. आजी गेली ना वच्छला आजी या घरी शेरभर पीठ आणतो म्हणे माझ्या वारीचं. पीठच नाही आजी या घरी पीठ आणायला गेली आजी म्हणून बेटीचा थांबलो मग. आणि मला आबाची काम होतं आबा दिसून नाही राहिला. आबा आज आला कुठेतरी नुसतं थांबलं चालतं आबाने.
अरे लेका माय बापाचे काय हालात बा. घरी पोतेचे पोते पडेला जेवारीचे गव्हाचे आणि माय मायले इकडे शेरभर पीठ मागायला मग राहिलं. काय अवस्था, काय बेकार परिस्थिती आहे माय बापाची. शिवल्या तुले लाज वाटेल भाई, लाज पायातलं खेटर काढून होबाळ्यात मारतोय स्वतःच्या आज. लाज नाही वाटत तुले बिनलाजा वाहनाच्या. मायबाप इकडे भीक मागून राहिले, कोणा घरी शेरभर आणतात, कोणा घरी अस्तर शेर आणतात. आणि तुझ्या घरी पोतेच्या पोते पडेल असल्यावर तू काय कामाचा ना मर्द असले का तू. मायबापाला नाही वागू शकत तू, बायकोच्या पुढे नाही जाऊ शकत. काय कामाचा आहे तू. थर्ड आज तू शिवल्या, थर्ड बरं बाबू, ठीक आहे ठीक आहे. जा तुम्ही पाहता आबाले कुठे आहे तर. हा हा दादा बापा रे, मा मोठ्या म्हणजे काय चमत्कार झाला रे बापा. बाबा बाबा आणि आई आई बापा कुकडे गेले आणि काय गेले बाबा. मोठी चौकशी चालू आहे रे बा. नक्की मा आबाले नाजीले गंड्या घालते बुवा माणूस. काय ना रे ह्या भानगड वा नार करते वाटते, घेते वाटते दोघांच्या सया. हा लय खतरनाक आहे बुहा. जैरी नांगच आहे मा मोठ्या. बाबा आजी आली पहिले सांगा लागेन की मोठ्या घालता असं असं म्हणे. हा सांगून द्या लागेन. बुढे आला की बुढ्याला सांगून द्या लागेन बापू. त्याचा हा खुदी काय करून काही सांगता येत नाही. बेकार आहे शिवला. हो टाकीन एखादा गच्ची यायची टाकीन मारून जातो. काय खरं आहे याचं. लय म्हणजे हा पैशासाठी खातोय. कुत्रे ही पैशाचं बापा. चाल काय बुडे बा, सोबती कुकडे सोडले तुम्ही ना. तो रघु बुडा आणि ते मोतीराम बुडा कुकडे गेले तुमचे सोबती. बुड्या सोबती गेले असतील काशी घराले. काय बुडे बा तू गोळ्या असाच तर बोलतले तू हेड घाल. मग माझी वार येते. हा आता गेले असतील कुठे ते. आता काय माझ्यासोबतच राहतील ते 24 तास. त्याला पोट आहे बिचारायले. गेले असतील काम धंदा काही पाहायले. त्याच माहिती आहे तुला हातावरचं पोट आहे बिचारे. वावर अशी वरत्या दोघे जुबी. रघु बुडा मोतीराम बुड्याची एवढी वय झाली की नाही, तरी पण लेखाची लयच मेहनत त्यात बा. दोन्ही बुडे मेहनत त्यात बा. लयच काम करतात ना. खसं जवान पोराच्या पेक्षा पुढे पोहतात. हो कामाचं म्हणजे बाबतीत लय लय म्हणजे आहेत बा. स्वाभिमानी तर एवढ्यात की बस. तू खायला भो गावरांचा माल आहे ना तो. तुमच्यासारखं थोडी हॅबिट. हा आता खाल्लं की मंगा जिरलं असं नाही ना. चांगला कचबाज माल खायला आहे ना. आणि अजूनही तुला सांगतो हड्ड्या फोडतात ते दोघं जण कळाल. म्हणून त्याच्यात पॉवर आहे, जोश आहे, म्हणून काम बी करतात खसं. म्हणसान बॉयलर फायलर ते पाहतही नाही. ते कोंबलीन फोंबली पांढरी. हा तो बोकड्याचा माल चांगला प्युअरचा. हा ती मांडी खातात प्युअरची. कळाल हड्ड्या फोडतात ते. बेकारात ते दोघं बी. काय बा बुडे बा, तुम्ही राजा ऍक्शन करून बी सांगता बा. काय म्हणता नाही ते तुम्हाला गेलं जात म्हणा खायला दोघंही जण. मग कामाला तसेच दोघं बी. हा दोन्ही बुडे येवनात कामाला एकदम बिलकुल. म्हणून तर मोठे पाटील सोडून नाही राहिले त्याईले. अजून एवढे झाले पण एवढी वय झाली यायची पण. पुढे बा अरे बा शिवलाल काय म्हणता. माय बाबा दिसले का तुम्हाला. हा बुडाले दिसून नाही राहिला बा कुठे आहे. हा तुम्हाला माहित आहे बुडा कुठे जायला तर. एकडं अचानक कसा परिवर्तन रे बा. बाबावर काम गेलेले डोंगऱ्यान असं आहे तसं आहे कर नाकट्यास बाबा. बोलायला थोडा चबर कर्या. आज तर बाबावर काम गेलं शिवलालचं. इकडा शिवलाल काही दिसला नाही इकडा मोतीराम मले. कोण काय काम होतं रे. तो एक काम थोडंसं काम आहे मले बाबासोबत. हा बाबाले कसं एक गोष्ट सांगणं आहे मले. त्याच्यासाठी भेटणं होतं मले. हा दिसला बुडाचा निरोप दे जा म्हणा. शिवलाल कसं पाहून राहिला म्हणा तुम्हाला. बरं भेटला मोतीराम तर सांगतो ना मी. सांग चाल बा. झांबल बाबाले कुकडे गेले बाबा. काय म्हणत बा आज काही दिसूनच नाही राहिले. हा मग बुडायले म्हणजे इकडे तिकडे फिरत राहिले. मग काय करीन बुडा. आपण वागवत नाही पोरगा असल्या जेव्हा आपण एवढं पोरगा असल्या वागवत नाही आपण आपल्या बापाले. तर बाप काय करणार आहे. फिरणारच आहे भाऊ. चाल बाप्पा थांबलो दे बाबा बुड्याला पहिले. बुडे बा एवढं कसं का परिवर्तन हो बाय बाबा. मी तर चक्रातच पडलो ना. एवढं कसं का बाबा. डायरेक्ट डोंगऱ्याहून बाबावर गेलो ना काम. काय गुंडी अटकेल्या काय म्हणत बा. नक्की काही लाल्या फाल्याची काही पीक विमा आला का बा बँकेत. हा आला का रे काही साधू माहिती आहे का तुला. नाही तसे तर काही पैसे येले. पण शिवल्या बाबा कसा का म्हणून राहिला. मीच तर चक्रात पडलो बाबा. हा बिबा कसा का सुधारला बा. काय काय नेमकं भानगड समजून नाही राहिले राजा. बुडे बा मोतीराम बुड्यासोबत काय ना काही अनहोनी होते तो बा. शिवल्या म्हणून तर थांबलून राहिला बुड्याले. नक्की बुड्यासोबत काय ना काही गेम करते. हा तसंच काहीतरी आहे याचं. मले वास तसा जीवन राहिला ना. दगा फटका होते मोतीराम बरोबर काय ना काही. हा तर बापा हुंगत नाही रे बा. त्याला शेरभर जेवारी देत नाही. हा आणि आज बाबा राहिला का काय ना काही नक्की सांगतो. काय ना काही झोला. हो काय मारते काय माहित बा मोतीरामले. काही सांगता येत नाही. या डोक्याचा आहे. तुम्ही असं करा. मोतीराम बुड्याला थांबला तुम्ही. खबर देऊन टाका बुड्याला की असं आहे म्हणा बापा. तो त्या पोरगा थांबलून राहिला. हो बापा आता जातो मी बापा सांगतो बा.
अरे शाबरू गळा काही समजून नाही राहिलो गळ्या. सोयाबीन वर्षा बदबद या पडल्या बा वरचं पाणी चालू आहे गळ्या. काय खोरा काय फवारा काही सुचूनच नाही राहिलो बा मुली तर. माहिती सारे मंत्रपोत झाले गळ्या. त्या बाबा या शिपशिप पाण्यात फवारणी काय फायदा आहे? कोणत्या वया मरणार आहे त्याच्यात? हे असं बुड्ड्या झडीसारखं पाणी पडून राहिलं राजा. आणि मरेल पाणी आहे निघय. आता काय सांगता, याच्यात माणूस गेला तर ओला नाही होत, पण दिवस निघला की सुरू, संध्याकाळ झाली की बंद, दिवस निघला की सुरू, संध्याकाळ झाली की बंद. कोणतं काय काम करा तेही सुचून नाही राहिलं. नुसतं परेशान. मला तर वावर फवारा लागते ना, पण या पाण्यामुळे कसं बसे लावा घरी. बापा तुमचे दोघांचे घरचे वावर आज बापा माझा ठोक्याचं करेला आणि मी 20,000 रुपये ठोका दिला एकराचा. 4 एकर वावर करेला 20,000 दिलात मी त्या बवाऱ्याले. आणि सोयाबीन आणि तूर पेरेला. सांगा आता वया पडल्या बदबद क्विंटलनं काय सोयाबीन होईन मले सांगा. आणि त्या फुलावर पाणी बदबद पडून राहिलं, काय करा मला काही सुचून नाही राहिलं राजा. मला सोयाबीन अर्ध पिवळं पडून राहिलं, अर्ध वया खाऊन राहिल्या. यंदा मी नक्की लंबा बापा. कायची नाही तर ताळपत्री आणता का विकत देता का वावराला टाकून? करता का असं? पण त्याच्यात कसं ताळपत्री टाकून फवारून टाकू म्हणजे अया मरून जातात. सांगा आता कुकडे तुमचा दिमाग चालला राजा. सांगा का 1 गुंठा की 2 गुंठे आहे काय? सांगा माय 4 एकर आहे, 4 एकराला ताडपत्री लागीन किती? आणि त्याला कसं धरायला माणसं किती लागते? म्हणजे काय म्हणजे तालच आहे की राजा? तुम्ही राजा बगलीतला काढता बाजारात मानता राजा पाटील. बेकार आहे हो बा तुम्ही. तसं नाही, पण आता काही ना काही तर इलाज करायला लागेल ना बाबा. फवाराच लागेल बाबा, नाही तर होय चक्करती न. बाबा तुमचा इलाज तुमच्याजवळ ठेवा, ते वावर पुरणार नाही. मला तर ठोकाचा बाबा ताडपत्री द्या लागेल, त्याच्यावरची होईल ताडपत्री. गड्या हो पाटील फुलान शिवलाल बघ आणता आणि गड्या. बाबा दिसले का माहिती तुला? बाबा काय राजा शिवलाल भाऊ तुमचा बुड्या तर काही दिसला नाही बाबा मला. पण आज कशी काय आठवण आली बा तुम्हाला बुड्याची? आज बरी आठवण आली बा बुड्याची. तसं नाही, मला काम आहे नाही अर्जंट काम आहे बुड्या बरोबर. दिसला असेल तर सांगा मला बुडा. ते आठवण मला काम आहे थोडंसं. नाही राजा आज तर काही बुडा दिसला नाही बा मला. बरोबर पाहतो मी कुकड्या आहे बुड्या तर पाहतो. हो या का आज कोणाला विचारलं की म्हणते मला दिसला नाही. बुडा गेला कुठे? नक्की करोकलेन दौडीचे फुलं आणायला गेला असेल बुडा. बुड्याला शौक आहे तो. करोकलेन दौडीचे फुलं खायचा. बुडा वावरातच गेला असेल. तरी पण गावात आपल्याला चक्कर मारणं काम आहे आपलं. पाहून अजून आपण कुठे दिसते का बुडा. पाटील हा शिवलाला बरं काम पडलं बा बुड्यासोबत. गड्या मला असं वाटतं काही ना काही झोलाय भाऊ. नक्की तुला सांगतो काही ना काही झोलाय. मारते भाऊ बुड्याले आज. काही ना काही आहेच याचं गणित, काही ना काही आहेच. शिवल्या डोंगऱ्याशिवाय म्हणे बुड्याले आज बाबावर काम केलं. नक्की काही ना काही मोठी गुंडी अटकेलाय. हो म्हणून हा बुड्याला थांबून राहिला. नक्की काही ना काही पैसा येलाय बँकेत. म्हणून आज कसं बुड्याला लोणी लावणं चालू आहे चोपड चापड. म्हणून तर बाबा करून राहिला हा शिवल्या. नाही बापा आता बुड्डा मेला तर पाहायला जात नाही. एवढा हरामखोर हा. काही ना पण एवढं पोरी होतं नाही रे. कुठच्या कुठेच बाबावर काम केलं ना. खरंच तू जसं झुंबर म्हणून राहिला ना बँकेत पैशाचाच लोचा हा. म्हणून तर बाबा करून राहिला हा. याची लाईट टपकून राहिली. शिवल्याची लाईट टपकून राहिली. आपल्याला बा बुड्याला सतर्क करायला लागेल बाबा. याचा काही ना काही झोल दिसते मला. या शिवल्यावर भरोसाच नाही. कारण की ह्यानं अदलोक मायबापाला वागवलं नाही. आज कसा आहे बाबावर गेला याचं काहीतरी आहे गोंगळ अटके. चला बुड्याला थांबलो ना. कुठे आहे बुड्याचं? बुड्याला सांगून देऊ की असं आहे शिवलाल तुम्हाला थांबलून राहिला. जरा सतर्क राहायचा. चाल पण तो एक काम होतं राजा करसान काय? कोणतं काम आहे बाबा या नामदेवचा? का पैसे मागते का बा मुली? नक्की फवारे सोय नाही वाटते याची. म्हणून तर कसा म्हणून राहिला मुली. बा काय म्हणते आता सांग नामदेव काय काम? सरपंच राजा फवाऱ्याची सोयीच नाही राजा. तेवढा एका फवाऱ्याचा जुगाड हा राजा आपला. ज्यानं आपल्याला कृषी केंद्रावर घेऊन एक फवारा बस सोयाबीन आलं की देतो मी पैसे वापस. त्याचं बिल चुकतं. राजा मला तुम्ही पहिले सांगितलं नाही बा. काय मी आता 2-3 जणांना उदारा देऊन बसलो त्याजवळून. आता त्याचीच थकबाकी आहे ना. सांगा आता नवीन तुम्हाला कसं द्या. आणि आपण कसं त्या कृषी केंद्रावाल्याजवळून दुसऱ्याकडे जात नाही. आपण आपलं दुसरीकडे खातं नाही. नाही तसं नाही. बस सोयाबीन आलं की देतो ना मी. म्हणजे पैसे लटकत नाही की तुमचे? नाही लटकत नाही ना मी. नाही ना नामदेव भाऊ मी तुम्हाला दिलंच असतं ना. आता तुम्ही तर माझ्या गॅरंटी आपला दोस्त नाही राजा. तुम्हाला द्यायला काय हरकत आहे. पण कसं मी 2-3 जणांना दिलं आहे ना. आता कोण्या तोंडात मागा. तो कृषी केंद्र आला म्हणे का सरपंच मागचा राजा फेदोड बाकी आहे. तुम्ही पुढे अजून नवीन लोकांना देऊनच राहिले बा. असं होईन ना. तो देणार नाही लेख. मग कसं माही अपमान होईन ना. एक तर पद आहे मागात. बरोबर पाहतो बा. म्हणजे भाऊ सरपंच
काय रे बा शिवलाल काय म्हणता? अरे नामदेव भाऊ, माझे बाबा दिसले का तुम्हाला? बाबा अरे बाबा हा अरे डोंगऱ्याशिवाय तू म्हणच ना जर बा तू कधी बुडेले हा आज तर बाबावर गेला का? काऊन काऊन झामलून राहिला बा बाबाले? नाही नाही, ते नको विचारू तुम्ही. बाबा दिसले का माये? बाबा दिसले काय? अरे शिवलाल त्या बुड्याचा काही दिसला नाही बा. अरे शिवलाल, अचानक कशी काय बुड्याची बाबाची आठवण आली तुली? हा आज मोठा बाबा बाबा करून राहिला. का माय बाबा दिसले का? बाबा दिसले का? काय म्हणजे भानगड काय आले? हा सांगा आता. आता तुम्ही काही बोलून राहिले की नाही? अरे बाबा मी पोरगा बुड्याचा, बुडा मा बापा. सांगा आता, पोरगा बापा भेटू शकत नाही का? आता मी विचारू नाही शकत काय मा बाबा कुठे गेले, काय गेले, दिसले काय? काही बाबा तुम्ही काही या माणसं. असं नाही म्हणणं आमचं, पण कधी कधी बा म्हणत नाही, तू विचारत नाही म्हणून म्हटलं माझ बाबा बाबा येऊन राहिलं विचारत पडलो आम्ही बी. काय नाही ना बाबा, आठवण आली मला बाबाची म्हणून. बाबा दिसले तुम्हाला तर सांगा, नाही तर मग फोन करता, मी येईन तडीसा. बरं हा दिसला बुड्याचा सांगतो तुला, फोन करतो. नामदेवराव, आज तो काही लाईट अपून राहील शिवल्याची. बाबावर गेलं काम नक्की. काही ना काही आहे राजा, झोल आहे काही ना काही. बुडेले फासत्या काही ना काही आहेच. नक्की सूर्य पश्चिमेकडून निघला बा. नाही तर हा एवढा खांडो खराब आहे राजा, बुड्याला लाता मारेला यानं त्या मोतीराम बुड्याले घरातून काढून दिलाय बा. आज बरा बाबा बाबावर आला काम. साजा वावरात नाही होती त्या बुड्याले. हा वावरात गेला तर कुराड घेऊन जाय. हा हरामखोर बुड्याला तोडतो म्हणे. आणि आज कसा आहे बाबा बाबा करून राहिला. नक्की काही ना काही झोला भाऊ. काही जिगाव करा पडला बुड्याचं काही वार फार तर नाही जायचं. जागा भागा तिकडे काही. हा नक्की असंच काही असेल, पैसा पैसा असेल राजा. पैशाचाच गेम आहे हा. मली तसंच वाटून राहिलं. ह्याचं ओढलो पाहिजे दोषीने एखादं तुकडं हायचं तिकडे जिगाव जायच्या धरणात जाय. नक्की त्याचाच पैसा येईल अशी या शिवल्याला माहीत पडलो अशी, म्हणून याची लाईट हप्पून राहिली. म्हणून तर हा बुड्यावरचा बाबावर गेला. नाही तर डंगऱ्या कुठे आहे? दिसला का तुम्हाला तो मा डंगऱ्या? तोडतोच त्याले. हे भाषा होती याची शिवल्याची. आणि आज बाबावर काम गेलं. नक्की हेच आहे. बरं सरपंच, बुडा थांबलो आपण कुठे आहे बाबा? नाही तर जाईन बुडा जीवानं. हा काय खांडू खराब आहे, पैशासाठी काही करीन. उस्ती ठेन टाकीन मारून बुड्याला. चला पहिले बुड्याला सतर्क करू. हो पहिले चला बाबा नामदेव भाऊ. चला चला. अरे बा मोतीराम, आता काय कामधंदा करतर बा? आपला धंदा तर पडला बा बोनला बा. श्रावण लागला ना बा. हा दुकान बंदच करा लागलं बा आपल्याला. कसं श्रावण राखला ना आपण ना. आता काय मग काय श्रावणात लोकाईले मोठं निघतं आपल्या भल्यासाठी. काही बी का पापच करत राहायचं. हा काही नाही, ते श्रावणात बंद जातं दुकान. हो आता दुसरं काहीतरी. आता कसं मोठ्यांचा धंदा 1 महिना 1.5 महिना बंद राहिला तर काही नाही, जाऊ दे. आहे ना आपण थोडं कमवेल. पण कसं आपल्याला घरी बसल्या जात नाही आपल्याच्यानं. तर पाहू ना आपण दुसरी काहीतरी व्यवस्था करूच. आपल्याला पाहिजे काम. कामाची जमत नाही. आणि आता कसं दुसरं काही आपल्याला कोणी काम देणार नाही. मग आपला घरी जुना खटला आपला पकडा लागेल आपल्याला मोठा पाटील. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी ओळखत नाही. त्याच्यात जो आपण त्याच्या रखवालीला राहून जाऊ. म्हणजे हरणा डोकरं हाण नाही होतात. आणि आपलं कामही होते, रोजदारी भेटते आपल्याला. मग त्यालाच भेटू आपण. त्याला म्हणू गड्या आम्ही तुला रखवाली देतो बा. आम्हाला कसं गावात लोक 200 देते, आम्हाला 150 दे. पण डोक्याला ताप नको देऊ आमच्या. हेच केलं नाही तेच केलं नाही असं चिंटोक पाहिजे. संध्या गावात मी ना बाबाला पाहिलं, पण बाबा दिसले नाही. मोठी बसलाच माय मा बाबा. सांगा आता, लहान कमाल नाही का बुड्याले? बुड्याला कोपऱ्या कापऱ्यातच बसते. काय बापा, जमलो थोकलो मी. मोठी दिसला आता मा बुडा. बाबा चला बरं, काम आहे बरं मले. अरे हे केस कधी आली रे बाबा? बाबावर काम गेलो. हा मोतीरामले बाबा म्हणून राहिला. हा नाही तर थिळल्याची म्हणे ना. हा आज कसा चमत्कार झाला रे बाबा. हा बापा, या शिवल्या तोंडात बाबा. काय म्हणजे मोठा चमत्कारच आहे हा. वर पाहू दे बाबा, सूर्य कुकून निघेलाय तर. बाबा बाबा, अरे बोलणार बाबा, शिवलाल बोलणं. मी काय बहिराव काय म्हणतो? आणि बाबा घरी चला, एक काम आहे तुमच्यासोबत. चला बरं. सांग ना गडा. हा काही रघु काही परका नाही की माझा दोस्तच आहे. सांग अटीस. काही घरी नाही दारी नाही. सांग बा अटीस काय आहे तर. काय म्हणतो? नाही ना बाबा, एकट्यात नाही सांगितल्या जात ना. आई बी सोबत पाहिजे. आई तुम्ही 2 जण असले की मग तुम्हाला सांगतो मी. मला एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. हा अर्जंट काम आहे. चला बरं तुम्ही घरी. सांगायचं याच्याबरोबर जा नाही जा काय मग गड्ड्यात तर नाही घालणार बाबा. याच्यावर भरोसा नाही एकतो. म्हणजे माणसाला कसं सुरीच घेऊन बसेल असते ना. हा कधी कोणा खाईत लुटीनं माणसाला सांगता येत नाही. भरोसा नाही करता येत त्याच्यावर. स्वतःचं पूर्व असलं तरी भरोसा नाही करू शकत माणूस. जहिरी नांग आहे ना शिवल्या. बाबा काय झालं तुम्हाला? चाला ना चला. अरे बाबा येतो रे बाबा शिवलाल. हा रघु सारे बा येतो मी. पण आज कसं काय झालं बाबा हे? शिवल्या बाबा करून राहिला. नक्की काही ना काही होर आहे भाऊ. मोतीरामले फासते रे बा.
हा गोड बोलून काटा काढते मोतीरामचा. नक्की पाठीत खंजीर खोपसते मोतीरामच्या. या शिवल्यावर आपण भरोसाच नाही करू शकत ना. बेजा हरामी आहे ना हा. हरामी आहे ना. अदलोक यानं पाणी नाही पाजलं मोतीरामले ना. आज बाबा बाबावर काम केलं. म्हणजे नक्की काही ना काही झोल आहे. ह्याच्या बायकोनं बैकून दिलं वाटते भाऊ. नाहीतर सासऱ्यानं नाहीतर सासून फोन लावला असेल. काही ना काही आहे. हो कुकडे ना कुकडे काही ना काही खिचडी शिजून राहिली. चाले बापा चाल लवकर. या कसं शिवल्याचं काही खरं नाही. मला का घरात कोंडीन मोतीरामले मारीत. कसं आपण पाहिजे हजर दडसा दोस्त आहे. हा दोस्ताला हात लावले शिवल्या झोडला म्या. हा पाहतो मी आता याचं काय जातो आता. ना बाबा चाला ना पटपट चाला ना. पण आज काय झालं रे बा शिवल्याला तुली. हा घरी चाला ना दारी चाला. नो बाबा तुम्ही चाला फक्त तुम्ही चाला बाप्पा चाला बरं बाबा. बसा बरं बाजीवर बसा बरं तुम्ही. मी आईली आवाज देतो बदलो. बरं बा बसतो. मला इथलं काही समजून नाही राहिलं बा. आज काय झालं हे तसं. काय खाऊन आला हा तर बाबा बाबाच करून आला बा. गुचड्या हा का चिटकला मला हा. बाबा बसा बाबा हे कोणा करू बाबा ते ना करू. काय आहे याची गुंडी. काय म्हणजे काही समजून नाही राहिलं मला याचं काय शिवल्याचं. आई व आई. आजी मोठ्या व्हायला शिवला मोठ्या व्हायला. शिवला मोठ्या बस तुला आई करून राहिला. आज काय झालं काय माहित बाबा. आईन बाबा चालू आहे मोठ्या बाबाचं. जगने तू हे बरं बाजूले. या खरखट्या तोंडाचं पाहू दे बरं मला शिवल्याचं काय आहे तर. आला तर तोंड वाचण्यासाठी आई वगैरे. आई आली का तू. हा बस न बस बाबाच्या जोय बस बरं तू बस बरं. पण आज काय झालं बाबा याले शिवलेले. आई इकडे होन बाबाजवळ बस हो. काय नेमकं काय आहे याचं. बरं बाबा बसतो का व हा चमत्कार एवढा कसा काय झाला. आईन बाबावर काम आलं. हा तुम्ही काही केलं का हो तुम्ही. अरे तुले काय सांगू मलाच तर काही माहित नाही. माझ्याच तर मंत्र बोध व्हायला आजकाल सगळ्या बापा एवढं परिवर्तन याच्यात. मग त्याले काय म्हणते हा तर विचारा बाबा. काय गड्डा झालते का आपल्याला काय माहित. हा काय यार बा शिवलाल काय म्हणणं काय यार बा. हा काय म्हणणं आहे तुझं. बाबा आई मला माफ करा तुम्हाला मी अलग ठेवलं घरातून काढून दिलं. पण मला कसं आता माझ्या लक्षात झालं मायबापाशिवाय माणूस भिकारी आहे भिकारी. मायबापा आहेत तर सर्व काही आहे माणूस. तुम्ही आहे की नाही सर्व सोडून आता बा घरी चाला तुम्ही. माझं राहा तुम्ही आई बाबा माझं राहा तुम्ही. लढणं सुरू झालं रे बापा. बेजा खतरनाक ऍक्टिंग येते मामा मोठ्या बापाले. शिवलाल मोठ्या बापाला माया बेजा बापा. मी तर म्हणतो बिग बॉस मध्ये जायला पाहिजे मा मोठ्या बापानं. पहिला नंबर येईल ना मोठ्या बापचा. का व हे काय आहे व हा कोकण चमत्कार झाला बापा. हा तर बापा लढून पळून राहिला बाबा नाही. हे कसं काय मला काही समजून नाही राहिलं व. नक्की फसवते का वा आपल्याला. काय सांगू मलेच तर काही समजून नाही राहिला. हा काय बोलून काय राहिला काय चालून राहिला तर माय मंत्रबोध होईल आता. तो याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण. खरा बोलती खोटा बोलती. हा लय नाटके आहे बरं. हा नाही तर पगयशीन तू पोरगा आहे हा काही खरा नाही आहे. हा नी एखाद्या गड्ड्यात दिन टाकून आपल्याला तिकडे जीव घेणं आपला. हा मगर मच्छा असू हा लढणारा माणूस आहे. हा काही खरा नाही. हो बापा मी काय एवढी कमी आठव का तुम्हाला. मला माहित नाही किती हरामी आता. हा नाही पोरगा असला तर काय झालं बापा. हा म्हणजे हा लय गोड बोलून काटा काढणार आहे. मी पगय. बाबा आई तुम्ही काय विचार करून राहिले काही बोलून नाही राहिले बा माझ्यासोबत. हा बोला ना बाबा. मी तुम्हाला कसं वागवतो बाबा. चाला तुम्ही माझ्या घरी बाबा चाला ना. मी माफी मागतो तुम्हाला. माझ्यानं चूक झाली ते घोर चूक झाली. हा मी पापी आहे. खेट्टर मारा तुम्ही जे लागलंच तर पायातलं खेटर काढा मारा. मला 5 खेटर मारा मोजून बाबा. मला कसं तुमची सेवा घडू द्या आता. लागेल माझ्या माणसाला बेकार खतरनाक ऍक्टिंग करते रे बाबा. खतरनाक ऍक्टिंग करते माणूस. शिवलाल गळ्या तू काही आता लढू पडू नको बा. कसं आम्ही तुझ्यासोबत येतच नाही. तुझ्या घरी तर आम्ही पायी ठेवत नाही अजिबात बी. ते कसं तुले लढणं पडणं ते बंद करतो. नाटकं करू नको अडीचा घेणं दे ना. हा लावलेल्या का कीर्तनचा फालतू घेणं दे ना. आई व बाबाने सांग ना आई. तुमच्याशिवाय मी अधूर आहे ना. मा घर सुने लागते ना. आई बाबा चला तुम्ही. चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये जरूर कळवा बरं मित्र हो. आणि याच्यामध्ये काय सुधार केला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. सबस्क्राईब नक्की करा चॅनलला.